शेळीपालन प्रशिक्षण भाग 2। नमस्कार, मी रंदे भैया शेळीपालन फार्मवरती स्वागत करत आहे। प्रशिक्षण चालू आहे, भाग 2 चालू झाला। पहिल्या पार्टमध्ये आपण बघितलं शेळीपालन का करावे, कारण का समजलं तर सगळ्यात पुढच्या गोष्टी साध्य होतात। दुसऱ्या पार्टमध्ये आपण शिकून घेऊयात शेळीपालनाची सुरुवात कशी करावी। आता याच्यामध्ये दोन मुद्दे आहेत बघा। सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे तुम्हाला कशासाठी करायचंय, म्हणजे हेतू काय आहे, घर चालवण्यासाठी करायचंय किंवा मग एक व्यवसाय धंदा म्हणून करायचंय, या सर्व गोष्टी लक्षात ठेवून त्या हिशोबाने आपल्याला ते पुढे करावं लागतं। आता त्याच्यामध्येही डिटेल्स जर बघायचे असतील तर तुम्ही यूट्यूब चॅनलवर जाऊन बघा, डिटेल व्हिडिओ पूर्ण येणार आहे, पण शॉर्टमध्ये सांगतो। चला पहिल्यापासून हे बघा, सुरुवातीच्या गोष्टीमध्ये तुम्ही सगळ्यात पहिली एक गोष्ट ध्यानात ठेवायची, जर तुम्हाला अनुभव नसेल तर आपल्या आजूबाजूची जनावरं निवडायची। म्हणजे काय, आपल्या भागातील शेड झालेली जनावरं जर तुम्ही घेतली, मग त्या गावरान शेळ्या असो कोणत्याही शेळ्या असो, त्या जर घेतल्या तर तुम्हाला त्यांना सेट करण्याची अडचण येत नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तोटा झाला बी तर तोटा खूप जास्त प्रमाणात होत नाही, ही पहिली गोष्ट। शक्यतो गावरान शेळ्यांना प्राधान्य द्यायचं, जेणेकरून तुम्हाला जास्त अडचणी येणार नाही। दुसरी गोष्ट, किती शेळ्यापासून सुरुवात करावी, तर किती शेळ्यापासून सुरुवात जर करावी म्हटलं तर कमीत कमी 5 ते 10 शेळ्यापासून सुरुवात तुम्ही केली पाहिजे, जर गरिबी असली। आणि हा धंदा असा आहे, तुम्ही एका शेळीपासून सुद्धा सुरुवात करू शकता, त्याच्यात काहीही तुम्हाला असं हे नाही की एवढ्या शेळ्या पाहिजे म्हणून, ही गोष्ट पहिल्यापासून ध्यानात ठेवा। त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला वाटते ती म्हणजे काय, जनावरांवर जास्त खर्च करणे। तुमच्याकडे 50,000 असले ना, त्याच्यातले 35,000पर्यंत 40,000पर्यंत खर्च हा जनावरांवर करा, बाकीच्या 10,000मध्ये तुम्ही गोठा वगैरे नियोजन करा। त्याच्यातही चौथा मुद्दा, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे जनावर म्हणजे काय मित्रांनो, मशीन नाही। म्हणजे काय, तुम्ही याला 2 दिवस बंद ठेवलं आणि तिसऱ्या दिवशी चालू केलं असं होत नाही। हा धंदा म्हणजे असा आहे, जिवंत प्राण्याचा धंदा आहे। त्याच्यामुळे सगळ्यात पहिला मुद्दा तुम्हाला ध्यानात ठेवायचा आहे की जनावरं पाळायच्या अगोदर तुम्ही बंदिस्त करत असेल किंवा फिरस्ती करत असेल तर त्या हिशोबानं चारा नियोजन तुमच्याकडे असलं पाहिजे। जर चारा नियोजन नसेल तर पहिले चारा नियोजन करा आणि मग नंतर शेळीपालन चालू करा। आता याच्यामध्ये हे शॉर्ट मुद्दे झाले, याच्यामध्ये डिटेल तुम्हाला एक मुद्द्यावर एक व्हिडिओ स्पेशल येईलच, पण तुम्ही थोडक्यात समजून घ्या। आणि ह्याच्यावर डिटेल माहिती पाहिजे असेल यूट्यूब चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा। धन्यवाद। दुसरी गोष्ट हे बघा, आता ह्या सर्व गोष्टी झाल्या, त्याच्यानंतरही एक गोष्ट येते ती म्हणजे काय, लोक खूप मोठा गोठा बांधून ठेवतात। कशामुळं की करायचं जिथं थोडं मोठं करूयात आणि मग थोडं लहान केलं तर लोक काय म्हणतील, तर लोकांचा विचार करायचा नाही मित्रांनो। तुम्हाला जे परवडतं ते बघा, कारण मी 6 वर्षापासून करतोय, माझा एकदम छोटासा गोठा होता, मागच्या वर्षी मी थोडासा मोठा गोठा बांधला। ह्या गोष्टी तुम्ही समजून घ्या आणि त्याच्यातलंच उत्पन्न त्याच्यात इन्व्हेस्ट करत चालायचं, धंदा वाढवायचा, हे सगळ्यात बेस्ट मला वाटतं। धन्यवाद। आणि व्याजाबट्ट्यानं पैसे काढून जर धंदा करत असेल तर एक गोष्ट ध्यानात ठेवा, 2 वर्षापर्यंत याच्यात उत्पन्न मिळण्याची हमी कोणी घेत नाही। त्याच्यामुळे ती गोष्ट ध्यानात ठेवून तुम्ही शेळीपालन करा। आणि बाकीच्या काही डिटेल्स आहेत त्या मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये सांगेल। जय मल्हार।